उदगीर येथे उदयगिरी कॉलेज समोर यायला जायला नगरपालिकेच्या वतीने किंवा PWOच्या वतीने किंवा जे पाणी पुरवठ्याच्या वतीने ज्या खड्ड्याचं कामं केलेले आहे या भर रोडावर यायला वर जड धानाला यायला जायला किती त्रास आहे। त्या बाजूला एक मोठी वाहन इथं जर थांबलेलं आहे, त्या बाजूला एक कार अडकून बसलेली आहे खड्ड्यामुळे। ते कशी बेशिस्तपणेचे काम आहे बघा हे चालू, ह्याच्यावर काही नियंत्रण नाही, काय नाही। येणारे जाणारे लोकांना किती त्रास होत आहे याबाबत कुणी लक्ष देत नाही। संध्याकाळीची वेळ झालेली आहे, आपले लोक घरी जाण्यासाठी धावपळ करत आहे। त्या धावपळीमध्ये एखाद्याला लागला किंवा जीवितहानी हानी झाली त्याला जबाबदार कोण राहील? नागरिकाचं असं म्हणणं आहे। एक तर उदगीरला बायपास असल्यामुळे मोठे जड वाहनाला त्रास, त्याच्यातही इथं दुखापत। ह्या बघा कशी पद्धतीनं वाहन आपल्या जीव धोक्यात टाकून घेऊन जावं लागलं आहे। बघा किती रद्दोजहद करून गाडी पास करावं लागत आहे। त्याच्यात मी लग्नाचं इथं बॅनर रस्त्यावर लावलेलं आहे। एकीकडे म्हणते बॅनर मुक्त, त्यामुळे बघा हे कसं आहे, हे बघा हे कारवाला कसा अडकून बसलेला आहे, आपण पाहू शकता। हे बघा कसं वाहनं जायला यायला किती त्रास होत आहे, त्या बघा। तेव्हा हे किती मोठा खड्डा आहे, लोकांच्या गाडीचं नुकसान होतं आहे, याला जबाबदार कोण राहील? काय बघा अजून एक गाडी अडकली, अजून एक गाडी 20 गाड्या अटकले त्याच्यात सकाळपासून आतापर्यंत गाडी झाली। हे बघा JCB लावून गाडी काढा लागायला हे गाड्याला, ह्या बघा आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आता हा साहेब ते तर तेच माहीत नाही साहेब, आता कोण गेलं आता गाडी तुम्हाला खाल्लं आपल्याला तेच बघत आहे। 2 ठिकाणी झाले पुढच्या पलीकडे निघते। अरे आपल्याला काय म्हणायचं आहे साहेब आता याबद्दल? म्हणायचं तर गाडीचं नुकसान झालं तर काय म्हणायचं आता, कुणाला म्हणायचं कोण केलं? कोण केलं ते बघा, PW बघा कोण केलंय काय। हे बघा कसं चिकूल आहे बघा ही गाडी, हे बघा कसं झटक्यानं जात आहे गाड्या, हे बघा बघा हे झटके, हे बघा हे कारवाले, हे बघा काय म्हणलो साहेब? काय म्हणला भाऊ आपला? रस्ता बनवला का शेतामधला नाला केले गाड्या कसं जाऊ। हे बघा कसं चिकूल आहे बघा ही गाडी, हे बघा कसं झटक्यानं जात आहे गाड्या, हे बघा बघा हे झटके